हायटेक कंपनी वाळूज येथील नायगाव बकरना नगर या वसाहतींमध्ये कंपनीचे केमिकल युक्त सांडपाणी जमिनीत सोडल्यामुळे परिसरातील बोरवेल व विहिरीस केमिकल युक्त पाणी येत असल्याने येथील गावकरी आजारी पडत आहेत। यामुळे गावातील लहान मोठे अबाल वृद्ध स्त्री पुरुष जनावरे यांच्या सर्वांच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने समस्त गावकऱ्यांच्या पाठिंब्याने साईनाथ रावसाहेब बेहरकर हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत। कालपासून आपण इथं जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषणाला बसलेले काय कारण? छत्रपती संभाजीनगर वाळूज एमआयडीसी येथील गरवारे हायटेक फिल्म लिमिटेड कंपनी इथून नायगाव आणि बकलवार नगर येथील गावामध्ये त्यांच्या जे केमिकल आहेत ते त्यांनी त्या गावातल्या नाल्यांमध्ये गावाच्या मातीमध्ये सोडलंय। जे बाहेर त्यांचं जे केमिकल निघतं वेस्टेज त्यांनी केमिकल त्यांच्या गावाच्या मातीमध्ये सोडलंय। त्या केमिकल मुळे गावातल्या लोकांना त्रास होतोय, वेगवेगळे रोग होऊ लागलेत, वेगवेगळे आजार होऊ लागलेत। त्याच्या विरुद्ध जर कंपनीबद्दल कोणी काय बोलायला गेलं तर कंपनीमध्ये लोकांना ते ब्लॅकलिस्ट करतायत आणि त्यांच्यावर काही उत्तर मागायला गेले। यांनी ग्रामसेवकाला निवेदन दिलेत, जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले, तहसीलदाराला निवेदन दिले, पण यावरही कोणीही काही बोलायला तयार नाही। सगळे चढी चुप्प बसलेले आहेत, कारण की ती कंपनी फार मोठ्या एका माणसाची आहे, फार एका मोठ्या उद्योगपतीची आहे। त्या कारणामुळे ते एका गावातील सर्वसामान्य घरातील लोकांचं ऐकायला ते तयार नाहीयेत। एमआयडीसीला दिले, एमआयडीसीचं ऑफिस सगळ्यांना निवेदन देऊन होऊ नये, कोणालाही कोणी ऐकायला तयार नाही। सगळे प्रस्थापित नेत्यांच्या दबावाखाली शांत बसलेले आहेत। म्हणजे आपले जे मंत्री महोदय जे आहेत त्यांच्यापर्यंत आपण पत्र मंत्री महोदयापर्यंत अजून हा मुद्दा पोहोचलेला नाहीये। मंत्री महोदय पण सगळे आता इलेक्शनच्या गडबडीमध्ये सगळे तिकडे आलेले, तिथं गावकरी जाऊनही कोणाला वेळ भेटलेला नाहीये। जिकडे तिकडे आता आचारसंहिता लागल्यापासून सगळे जिकडे तिकडे फिरतायत, लोक त्यांच्यापर्यंत जाऊ नये ते आज इथं ठोस पाऊल उचलले, कारण की कोणताही नेता कोणताही उद्योगपती त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। पाण्याचे पीएच वगैरे चेक केलेले, पाण्याची पीएच आज रिपोर्ट गेलेली आहे, आज संध्याकाळपर्यंत ते रिपोर्ट देखील येऊन जाईल। हे पाणी तुम्ही बघू शकता, पिण्याच्या लायकीचं देखील पाणी नाहीये। तुम्ही नळ हे उघडलं, याचं पाणी जर वास जरी घेतला तर तुम्हाला चक्कर येईल, एवढा घाण पाणी ते गावातल्या लोकांना सोडतायत। गावातले लोक बाहेरून जार विकत घेऊन पाणी पितात, पण हे पाणी त्यातल्या गावातल्या पशु जनावरांना ते पाणी विकत घेऊन पिऊ शकत नाही। पशु हेच पाणी पितात आणि लोकांना त्यांच्या रोजच्या वापरण्यामध्ये हे पाणी वापरून तुम्ही बघा, जे प्रस्थापित नेते किंवा जे अधिकारी तिथे बसले आहेत त्यांनी एक दिवस हे मला पाणी वापरून दाखवायचं आणि मग त्यांनी सांगायचं की हे लोक कसे जगतात किंवा गावकरी तिथे कसे जगतात। यांच्यासाठी एक वेगळी व्यवस्था केलेली असते, जे केमिकल युक्त पाणी असतं वेगळी व्यवस्था केलेली असते, टँकरने भरून दूध फेकावं लागतं। हे पाणी तिथंच फेकताय का असं म्हणणं आहे? गावाच्या मातीमध्ये सोडतात, गावाच्या नाल्यांमध्ये आउटरेच करतात, ओपन स्पेस मध्ये डायरेक्ट पाणी सोडून देऊ लागले, केमिकल सोडून देऊ लागले। त्याच्यामुळे तिथली माती देखील पूर्ण खराब होऊन गेलेली आहे आणि शेतीचं प्रमाण जे आधी जास्त होतं ते पूर्ण कमी झालं, पीक नासाडी त्याच्यामुळे जास्त होती। जनावरांना सुद्धा त्रास होतो, जनावरांना त्रास होतोय, लोकांना त्रास होतोय, शेतकऱ्यांना त्रास होतोय। कोणकोणते आजार झाले असं वाटतं तुम्हाला? काही काहींना कॅन्सर झालेले आहेत, काही काहींना त्वचा रोग सुद्धा झालेले आहेत। तुम्ही गावात एकदा फेरी मारले, तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे रोग झालेल्या लोकांना तिथे दिसून येतील। सुमित गायकवाड, NSY महाराष्ट्र। उपोषण उपोषण करताना साईनाथ बेहरकर।